श्रावण महिन्यात स्वामी समर्थांची सेवा कशी करावी? गुरुवार विशेष स्वामी सेवा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र असतो, पण त्यातही गुरुवार हा स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत विशेष मानला जातो. अनेक भक्त असा प्रश्न विचारतात, गुरुवारी अशी कोणती सेवा करावी ज्यामुळे स्वामींची कृपा लाभेल? सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करा. शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघर स्वच्छ करा. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. सुगंधी अगरबत्ती लावा आणि मन शांत करून स्वामींचे ध्यान करा. त्यानंतर श्रद्धेने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. यानंतर स्वामी समर्थांची आरती करा. आरती मोठ्या आवाजात न करता मनापासून आणि भावनेने म्हणा. स्वामींना काय अर्पण करावे? अनेकांना वाटते की महागडे नैवेद्य अर्पण केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण स्वामी समर्थांच्या चरित्रातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजते. स्वामींना भक्ती महत्वाची होती, वस्तू नाही. तुम्ही साधा साखरेचा नैवेद्य, खडीसाखर, दूध, केळी किंवा घरी बनवलेला प्रसाद अर्पण करू शकता. जर काहीच नसेल तर 1 ग्लास स्वच्छ पाणीही प्रेमाने अर्पण करा. स्वामी भावना पाहतात, वस्तूंची किंमत नाही. श्रावणात कोणता जप करावा? या महिन्यात रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जर वेळ असेल तर सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 108 वेळा जप करा. नामजप करताना प्रत्येक शब्द मनात उतरू द्या. जप करताना इतर विचार आले तरी घाबरू नका. पुन्हा स्वामींच्या नावाकडे मन आणा. सातत्य हे सर्वात मोठे साधन आहे. स्वामींचे चरित्र वाचन. श्रावण महिन्यात शक्य असल्यास दररोज काही पाने श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा. जर पूर्ण वाचता येत नसेल तर रोज 10 मिनिटे वाचा. त्या वाचनातून मिळणारे विचार आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. फक्त वाचून उपयोग नाही, त्यातील शिकवण आचरणात आणणे महत्वाचे आहे. एक प्रेरणादायी कथा. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती खूप कठीण होती. नोकरी नव्हती, व्यवसायात तोटा झाला होता. घरात सतत तणावाचे वातावरण होते. एक दिवस तो एका स्वामी भक्ताला भेटला. त्या भक्ताने त्याला सांगितले, या श्रावण महिन्यात काही मोठे करू नकोस. फक्त रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा नामजप कर. गुरुवारी दिवा लाव आणि शक्य असेल तेवढे एखाद्या गरजवंताला मदत कर. गणेशने मनापासून हा नियम सुरू केला. पहिले काही दिवस काहीच फरक जाणवला नाही, पण त्याने नियम सोडला नाही. दुसऱ्या आठवड्यात त्याला एक जुन्या मित्राचा फोन आला. त्या मित्राने त्याला कामाची संधी दिली. हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. घरातील भांडणे कमी झाली. त्याच्या आईने एक दिवस सांगितले, बाळा, घरात आता पूर्वीसारखा तणाव वाटत नाही. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, हे माझे नाही, ही स्वामींची कृपा आहे. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा नाही की फक्त नामजप केला की लगेच चमत्कार होतो. तर नामजपामुळे मन बदलते. मन बदलले की विचार बदलतात. विचार बदलले की कर्म बदलतात आणि कर्म बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. श्रावणात कोणत्या चुका टाळाव्यात? श्रावणात फक्त पूजा करून उपयोग नाही. या काही गोष्टी जाणीवपूर्ण टाळण्याचा प्रयत्न करा. खोटे बोलणे, दुसऱ्यांची निंदा करणे, रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे, आई वडिलांचा अपमान करणे, गरजूंना मदत करण्याची संधी असूनही दुर्लक्ष करणे. स्वामी समर्थ नेहमी प्रेम, दया आणि सेवाभाव शिकवतात. यामुळे या महिन्यात आपले वागणेही भक्तिपूर्ण असले पाहिजे. मित्रांनो, श्रावण महिन्यातील खरी सेवा ही फक्त देवासमोरची पूजा नाही, तर प्रत्येक दिवस चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कर्मांनी जगणे हीच खरी स्वामी सेवा आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील गुरुवारचे विशेष व्रत, स्वामी समर्थांच्या कृपेची एक हृदयस्पर्शी सत्यकथा, घरात बरकत येण्यासाठी कोणती सेवा करावी आणि श्रावणातील अत्यंत प्रभावी प्रार्थना. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.